फक्त एक चमचा हा पदार्थ रोजच्या गव्हाच्या पिठात टाका आणि चमत्कार पहा. यापासून तयार झालेली चपाती 100 रोगांपासून तुमचं कायमचं संरक्षण करेल. व्हिडिओमध्ये 6 असे पॉवरफुल पदार्थ सांगतोय की ज्याचा एक चमचा जरी रोजच्या चपातीच्या पिठात जर टाकला तर ती चपाती तुमचं नुसतं पोटच भरणार नाही, तर ती सुपर फूड बनणार आहे. ते एक असं आयुर्वेदिक औषध तयार होईल की जे तुमचं एक नाही, दोन नाही, तर हजारो रोगांपासून संरक्षण करेल. ज्याने शरीराला उपयुक्त घटक तर मिळतीलच, पण ती चपाती खाताना देखील खूप टेस्टी लागेल. व्हिडिओमध्ये 6 पदार्थांची अगदी डिटेल माहिती आपण घेणार आहोत. यातील एक पदार्थ रक्तातील साखर नियंत्रित ठेवतो, तर दुसरा हृदय तसेच लिव्हरला मजबूत बनवतो, तर तिसरा पदार्थ स्त्रियांना मासिक पाळीच्या संदर्भातील सर्व प्रॉब्लेमपासून दूर ठेवतो, तर चौथा पदार्थ शाकाहारी म्हणजेच मांसाहार न करणाऱ्या लोकांसाठी प्रोटीनचा खजिनाच आहे. यातील एक पदार्थ तर असा आहे की ज्यामुळे गुडघेदुखी, कॅल्शियमची कमतरता ही मुळापासून नष्ट होते. हे सर्व 6च्या 6 पदार्थ आयुर्वेदिक गुणधर्माने भरलेले आहेत आणि जे प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असतात. आणि ते इतके पॉवरफुल आहेत की त्याचा एक चमचा पूर्ण घरामध्ये जेवढ्या चपात्यासाठी पीठ लागतं त्याच्यात जरी टाकला तरी त्याचे सर्व गुणधर्म घरातील प्रत्येक व्यक्तीला लागू होतात, रोग पळवतात. चला तर जाणून घेऊयात आपण व्हिडिओमध्ये की कोणते हे 6 पदार्थ आहेत, ते कशा पद्धतीनं तुमच्या चपातीच्या किंवा इतर भाकरीच्या पिठामध्ये टाकायचे आहे, त्याची पद्धत कशी आहे, त्याचं प्रमाण कसं असतं, स्टेप बाय स्टेप माहिती आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी आपण 6 पदार्थांची माहिती घेऊयात, नंतर त्यांचं प्रमाण, ते कसं बनवायचं, कसं टाकायचं याची माहिती घेऊयात. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक स्किप न करता पहा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आज व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतोय 6 सगळ्यात पॉवरफुल गोष्टी की ज्या तुम्ही तुमच्या भाकरीच्या किंवा आपल्या चपातीच्या पिठात जर टाकल्या तर त्याने तयार झालेली जी चपाती आहे, रोटी आहे, भाकरी आहे, तर ती तुमच्यासाठी वरदान सिद्ध होणार आहे. ज्याने एक नाही, दोन नाही, तर शेकडो आजारांपासून तुमचं संरक्षण होणार आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे, जी जडीबुटी आहे, मेडिसिनल हर्ब आहे, आयुर्वेदिक तिच्यामध्ये खजाना आहे, तर ती म्हणजे फेनुग्रीक सीड किंवा मेथींच्या बिया. आता याला फेनुग्रीक सीड असं म्हणतात. मेथीदाणा हा खाण्यासाठी देखील खूप टेस्टी लागत असतो आणि हा भरपूर मसाल्यांमध्ये देखील याचा वापर होत असतो. आपल्या आरोग्यासाठी खूप चमत्कारिक फायदे याचे होत असतात. मेथी दाण्याचा सगळ्यात मोठा जो फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या शरीरातील जी वाढलेली शुगर आहे, वाढलेली जी साखर आहे, तर ती कंट्रोल करणं. त्यामुळे ह्या ज्या रुग्णांना मधुमेह आहे, डायबिटीज आहे, त्यांच्यासाठी एक चमत्कारी औषधी म्हणून काम करतं. कारण की रक्तामधली जी ब्लड शुगर आहे त्याची पातळी कमी करण्याचं काम करून शरीरामध्ये इन्शुलिन वाढवण्याचं काम देखील मोठ्या प्रमाणावर करत असतं. मेथीदाणे याचबरोबर लिव्हर आणि आपले जे पचन क्षमता आहे, डायजेशन सिस्टीम आहे, तर त्याला स्ट्रॉंग बनवण्यासाठी काम करून आपल्या शरीरातील अन्न पचवण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात काम करतं. यामुळे तुमचं वजन देखील मोठ्या प्रमाणावर घटायला सुरुवात होत असतं. सायंटिफिक एका स्टडीमध्ये असं लक्षात आलेलं आहे की मेथी दाण्यामुळे ब्लड शुगर नियंत्रित होत असते. तर ह्याचं हे कसं करायचं, तर सगळ्यात आधी तुम्ही मेथीचे दाणे तव्यावर घेऊन थोडंसं त्याला भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर गार झाल्यानंतर आपल्या मिक्सरमधून त्याचं बारीक पीठ करून घ्यायचं आहे. जेव्हा आपल्याला चपात्या किंवा भाकरी बनवायच्या आहे तर त्यामध्ये एक एक एखादा टीस्पून, एखादा जो आपला चमचा आहे तर एक चमचा त्या ठिकाणी ॲड करायचा आहे आणि चपात्या करून घ्यायच्या आहेत. मेथी दाणा सुरुवातीला तुम्ही थोडासा कमी प्रमाणात वापरू शकता, हळूहळू थोडंसं तुम्ही याला वाढवू शकता. हा उष्णता असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये थोडासा कमी, पण हिवाळ्यामध्ये सगळ्यात जास्त याचा वापर तुम्ही करू शकता. नंतर पुढे चालून तुम्ही 2 ते 3 चमचे पूर्ण घराच्या पिठामध्ये ॲड करू शकता. मेथी दाण्यानंतर दुसरा नंबर येतो फ्लॅक्स सीड्स किंवा अळशींच्या बियाचा. खूप जबरदस्त फायदे आहेत. हा हृदयाच्या आरोग्यासंबंधी सगळ्यात महत्त्वाचं काम करतो. आपल्या हृदयाची जी आरोग्य आहे, हृदयाची जी कार्यक्षमता आहे ती जबरदस्त रीतीने वाढवतो. त्यानंतर दुसरा याचा फायदा अळशींच्या बियाचा जो आहे तर तो आपले जे जॉईंट पेन आहे, म्हणजे आपले हाडांचे दुखणे असतील किंवा जे आपले जॉईंट्स आहेत ते दुखणे असतील, तर या ठिकाणी देखील खूप चांगल्या प्रकारे काम करतो. जर आपल्या हाडांमधलं जे ग्रीस किंवा निघून गेलं असेल, आपले जे काही जॉईंट्स आहेत ते घासले गेलेले असतील, तर जबरदस्त याच्यामध्ये काम होतं, त्याच्यामध्ये आराम मिळतो. याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे हृदयासाठी खूप चांगले येत असतात. आपल्या शरीरातील नसांना खूप नरम आणि मुलायम आणि लचिलं हे बनवत असतं. त्यामुळे जो ब्लड प्रेशर आहे, BP आहे, तो देखील कंट्रोलमध्ये राहतं
आपल्या जॉईंटमधलं जे ग्रीस आहे तर ते देखील वाढवण्याचं काम करतं. कुठे सूज आलेली असेल, कुठे त्या ठिकाणी वेदना होत असतील तर ते देखील कमी करण्याचं काम करतं. अळशीच्या बिया देखील तुम्ही तव्यावर ठेवून आरामात थोड्याशा भाजून साधारणपणे प्रत्येक 4 चपात्यांसाठी तुम्ही 1 चमचा अळशीच्या बियांची पावडर त्या ठिकाणी वापरू शकता. याचा टेस्ट देखील खूप चांगली आहे. त्यामुळे हे थोडंसं जास्त प्रमाणात देखील तुम्ही वापरू शकता. तिसरी गोष्ट आहे कॅरम सीड्स, अजवाईन किंवा ओवा. आता ओवा पोटातील जे काही गॅस आहे, ॲसिडिटी आहे, हे कमी करण्यासाठी रामबाण औषध आहे. याने पोटातील बऱ्याचशा विकारांमध्ये आराम मिळतो, गॅसचा प्रॉब्लेम दूर होतो, ॲसिडिटीचा प्रॉब्लेम दूर होतो. तर हे करत असताना तुम्ही याला देखील थोडंसं भाजून घ्यायचं आहे. मिक्सर ग्राइंडरमधून त्याला बारीक करून घ्यायचं आहे. एका डब्यामध्ये हे ठेवायचं आहे आणि जेव्हा तुम्हाला चपाती बनवायची आहे, भाकरी बनवायच्या आहेत, तर त्यामध्ये तुम्ही छोटासा एक टीस्पून जो आपला छोटासा चमचा आहे, तर तो टाकून हळूहळू त्यामध्ये चपात्या बनवू शकतात. आता एक अंदाजानुसार साधारण एक अर्धा किलो तुमचा जो काय पीठ आहे, तर त्याच्यामध्ये 1 चमचा जे काय ओव्याची पावडर आहे, तर ती मिक्स करणं एक नियम त्या ठिकाणी आहे. तुमच्यानुसार तुम्ही कमी अधिक ॲडजस्ट करू शकता. आता चौथी गोष्ट आहे, ज्यांचे हाडं कमजोर झाली आहेत, कॅल्शियमची कमतरता आहे, महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या आहे, ती दूर करणारी चौथी गोष्ट सेसमे सीड्स किंवा तीळ. आता तिळामध्ये जबरदस्त कॅल्शियम असतं. अँटीऑक्सिडंट देखील मोठ्या प्रमाणावर असतात. आपले जे काही हाडं आहेत त्यांना मजबूत करण्यासाठी आणि आपलं पूर्ण शरीर पूर्ण हेल्दी राहण्यासाठी तीळ हे खूप चांगलं काम करत असतं. याची जी काय हे आहे तर ती थोडीशी गरम असल्यामुळे उन्हाळ्यात थोडंसं कमी, पण हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर याचं वापरू शकता. याला देखील थोडंसं गरम करून प्रत्येक अर्धा किलो पिठामध्ये तुम्ही 1 ते 2 टीस्पून हे तिळाची पावडर त्या ठिकाणी वापरू शकता. खूप चांगली टेस्टही येते. हाडांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो. मासिक पाळ्यांचा जे प्रॉब्लेम आहे, जे महिलांना मोनोपॉज आलेला आहे, त्यांनी देखील या चपात्या खाणं खूप चांगलं आहे. 5वी गोष्ट जी शाकाहारी लोकांसाठी वरदान आहे, त्यांच्यासाठी प्रोटीनचा चांगला विकल्प आहे, तर ती म्हणजे राजगिरा किंवा ॲमॅरंथ. राजगिरा हे ग्लुटेन फ्री एक धान्य आहे. याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल कमी करण्याची खूप मोठी क्षमता आहे. ज्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे त्यांनी जे काही राजगिरायुक्त चपात्या किंवा राजगिऱ्याची पिठाची भाकरी खाणं खूप गरजेचं ठरत असतं. यासाठी तुम्ही मार्केटमधून राजगिरा घेऊन यायचा आहे. प्रत्येक 1 किलो गव्हाच्या पिठासाठी तुम्ही जवळपास 1 कप जे काय आपल्या ह्या राजगिऱ्याची पावडर आहे, तर ती मिक्स केली तर खूप चांगलं आहे आणि विटामिन्स, मिनरल्स, फायबरची देखील भरमार आपल्या शरीरामध्ये होत असते. पुढचं 6वं जे आहे ते तुमच्या शरीराची इम्युनिटी किंवा प्रतिकारक क्षमता वाढवतं. ते म्हणजे आपल्या शेंगाची जी पानं आहेत, तर त्या पानांची पावडर. मोरिंगा लीफ पावडर हे आज व्यक्तीला सुपरफूड आहे. तर हे तुम्ही देखील 1 ते 2 चमचा हळूहळू याची पावडर तुमच्या चपात्यामध्ये, भाकरीमध्ये मिळू शकता. फक्त हे मिक्स करताना हे थोडंसं कडू असतं, तर त्यामुळे मिक्स करताना हे पहा. याच्यात देखील कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं आणि अँटीऑक्सिडंटसुद्धा जबर असतात. त्यामुळे मोरिंगा लीफ पावडर देखील खूप चांगले आहे. तर तुम्ही हे सर्व जे सांगितलेले 6 उपाय आहेत, तर ते तुम्ही प्रत्येक 5 ते 6 दिवसाचा एक टप्पा करू शकता. सुरुवातीला मेथीदाणे, त्यानंतर पुढच्या 5 दिवसात ओवा, नंतर तीळ, त्यानंतर राजगिरा, मोरिंगा पावडर. तर अशा पद्धतीने टप्प्याटप्प्यामध्ये महिन्यामध्ये एक 3-4 टप्पे करून प्रत्येक पदार्थांची एक 5-5 दिवसाची टप्पेवारी करून वापरू शकता. तर ही होती माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.